नमस्ते, हरे कृष्ण. पुढे एक गोष्ट बोलायची होती. खरं तर गेले ना 2 महिन्यापूर्वी पर्यंत मला माहित नव्हतं की फेसबुक, इन्स्टा किंवा युट्यूबला पैसे मिळतात किंवा मॉनिटायझेशन होतं तुमचं पेज किंवा असं. खरंच काही आयडिया नाही. तर एका माझ्या मित्राने मला सांगितलं होतं की सोनल असं असं आहे आणि तू एवढा छान कंटेंट तुझ्याकडे आहे, तर तू मॉनिटायझेशन का करत नाहीस. तर म्हटलं त्याच्यासाठी काय करायचं असतं. सो माझ्या ओळखीचे एक सर होते, त्यांनी ते मला करून दिलं बेसिकली माझं पेज. सो त्याच्या आधीच पैसे याला खरं तर जमा झालेले होते, ज्याची मला अजिबातच आयडिया नाही. पण या मॉनिटायझेशनच्या नावाखाली काय झालंय आता की मी जेव्हा जेव्हा एखादं रीलला एखादं गाणं लावते तर तो जो कंटेंट असतो तर तो कोणाच्या तरी नावावर असतो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला जे काही पैसे मिळत असतात ते त्या व्यक्तीला जात असतात. आणि ही गोष्ट वाईट आहे का चांगली आहे, तर निश्चितच चांगली आहे की आपल्यामुळे कोणाला तरी पैसे मिळतात. पण त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपलं चॅनल किंवा आपलं पेज मॉनिटाईज होतं तेव्हा आपला आनंद हिरावून जातो. हे गेले 2 महिने मी खूप अनुभवते. कारण एखादं गाणं लावलं की लगेच त्यांचा तो म्यूटचा तरी मेसेज येतो, ते गाणं तरी म्यूट करून टाकतात किंवा ते कोणाचा तरी मालकीचा हक्क आहे म्हणून काहीतरी मेसेज येतो. आणि आपण इतकं छान, माझ्या मित्रांनी वगैरे ती गायलेली गाणी असतात आणि आपला मूड जातो. सो मला माहिती नाही, जसजशी आपण प्रगती करतो किंवा जसं काहीतरी मिळवायला किंवा कमवायला किंवा काहीतरी जातो तसा आनंद हिरावतो का, हा प्रश्न प्रत्येकाने आपापला विचारा. तर मला जर वैयक्तिक विचाराल तर मी पैशासाठी कधीच काम केलं नाही, कधीच नाही. अभिनेत्री होते तेव्हाही नाही, कुठल्याच गोष्टींसाठी नाही. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तो आहे माझा आनंद प्रत्येक गोष्टीत. नाहीतर काय होतं, पैशाच्या मागे पळता पळताना आपण छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेत नाही किंवा विसरून जातो. आणि आज मला गेले 2 महिन्यात, अर्थात माझ्याकडे अजून एकही रुपया मी घेतलेला नाही, ना आलेला, ना मी माझं अकाउंट जॉईन केलंय, ते तिथे दिसत आहेत फक्त. पण स्टील कुठेतरी रेस्ट्रिक्शन्स आनंद घेण्यावर येतात. मी आनंदाला मुक्ते असं मला वाटतं. याच्यावर काय करावं, सोल्युशन काय, मला आयडिया नाही. पण तुमचं सुद्धा जर चॅनल तसं झालं असेल तर तुम्ही सुद्धा आनंदाला मुक्त आहे का, याच्यावर एकदा जरूर विचार करा. आणि हा आनंद किती किरकोळ पैसे असतील तर मग खरंच ते चॅनल मॉनिटाईज करायचं का किंवा काय. सो मला वाटतं मी एकदा पुन्हा जरूर याच्यावर विचार करावा आणि तुम्ही सुद्धा करा. सो आनंद घ्या. सगळ्यात आपल्यासाठी महत्वाचं ते आहे, आपल्या कामातून आपण करत असलेल्या गोष्टीतून आनंद मिळणं. मी माझ्या वाचकांसाठी, माझ्या स्वतःसाठी लिहित असते, त्याच्याबरोबर माझे वाचक आहेत, फॉलोअर्स आहेत, यांच्यासाठी लिहित असते किंवा जे काय करत असते, व्हिडिओ असतील किंवा काय. सो बाय, टेक केअर. आणि विजयादशमीच्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. आणि हा माझा कृष्ण आहे ज्याच्याकडे मी येते नेहमी. बाय.